जसं मी म्हटल्याप्रमाणे काळ जात राहतो, पण काळजात राहतो तो फक्त आणि फक्त शब्द. आणि म्हणून मी माननीय श्रीमती विनीताताई वेद सिंघलजी, प्रधान सचिव, यांना विनंती करते की आपण आमचे काही मार्गदर्शन करावे. एकदा जोरदार टाळ झालं पाहिजे. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय खाडे साहेब, आमचे खासदार माननीय बारणे साहेब, माननीय आमदार करपे मॅडम, जगताप मॅडम, आमचे लेबर कमिशनर देशमुख साहेब, इथे बसलेले लेबर विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या समोर बसलेले महाराष्ट्र राज्यामध्ये वास करणारे सगळे कामगार मित्र, आजचा दिवस आपण सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे ते सांगण्याची गरजच वाटत नाही. कारण की आज महाराष्ट्र दिवसही आहे, म्हणजे आज महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि आपल्या हक्काचा राज्य आपण सगळ्यांना मिळाला होता. सर्वात अगोदर मी आपण सगळ्यांना त्याची शुभेच्छा देते. आणि त्याच्या पाठोपाठ आज कामगार दिवसही आहे आणि त्याची सुद्धा मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देते. कामगार दिवस याची स्थापना इंटरनॅशनली कधी झाली, कशी झाली? 1890 मध्ये सर्वात अगोदर पूर्ण विश्वच्या पटलावर कामगार दिवस साजरा करण्यात आला. तो सुद्धा फ्रान्स, युरोपमध्ये, पॅरिसमध्ये सर्वात अगोदर करण्यात आला होता. आणि तेव्हा सर्वात मोठा लढा जो कामगारांनी दिला होता तो नुसतं 8 तास काम करण्यासाठी एक कायदा तयार करण्यासाठी. तेव्हापासून जो कामगार चळवळ पूर्ण विश्वच्या पटलावर जो सुरू झालेली आहे तो आजपर्यंत थांबलेली नाही. आणि कामगारांनी आपला ठसा जो आहे तो पूर्ण विश्वमध्ये नव्हे, पूर्ण भारतामध्ये नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि आपले श्रम आणि आपली मेहनतीवरच आज पूर्ण राज्य जगत आहे असं म्हणायला अजिबात मला वाटतं की कोणाचीही हरकत असणार नाही. आज जर मी इतिहासात गेली तर इतिहास बऱ्यापैकी देशमुख साहेबांनी ऑलरेडी उल्लेख केलेलाच आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठी चळवळ झालेली आहे याच्या कामगारांबाबत. आणि देशाचा उल्लेख केला तर जो स्वदेशी मुवमेंट होती 1908 मध्ये, जो स्वदेशी मुवमेंट होती तो सुद्धा आपले कामगारांना महत्त्व देण्यासाठी, त्यांच्याकडून निर्माण करण्यात आलेली वस्तूंचा बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि विदेशी वस्तूंना नाकारण्यासाठी मोठी चळवळ सुरू झाली होती. आणि 1908 ते 13 पर्यंत जो मोठा एक उत्साहपूर्ण देशामध्ये निर्माण झाला होता स्वातंत्र्य संग्राम मध्ये, त्याच्यामध्ये आपले कामगारांचा मोठा याच्यामध्ये सहभाग आहे आणि तो कधीही थांबलेला नाही. प्रथम विश्वयुद्ध, दुसरे विश्वयुद्ध मध्ये आपले कामगारांकडून तयार केलेली वस्तूंचा एक्सपोर्ट युरोप आणि पूर्ण विश्वमध्ये झाला होता. आणि त्याच्यामुळेच असं म्हणलं जात आहे, प्रत्येक हिस्टोरियन तोच म्हणतो की त्यांचेच मेहनतीचा परिणाम असा आहे की विश्वयुद्ध मध्ये ग्रेट ब्रिटनला किंवा त्यावेळी जो UK एम्पायर होता त्याला जास्त यश मिळाला होता. आणि स्वातंत्र्य मिळाले नंतर सुद्धा आपल्या देशाच्या विकासामध्ये तो फर्स्ट इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन असो, त्याच्यानंतर वेगळे वेगळे जितकेही रेव्होल्यूशन्स झालेले आहे, इंडस्ट्रियल असो आणि इतर क्षेत्रांमध्ये जो आहे तो नुसतं कामगारांचे मोलाचा जो त्यांनी कामगिरी केलेली आहे त्याच्यामुळे झालेले आहे. कालांतराने भरपूर चेंजेस झालेले आहे. 1970s मध्ये मुंबईमधले जितके मिल्स होते त्या मिल्स जो आहे त्याच्यामुळे आपला जो आहे मुंबईचा आणि महाराष्ट्राचं नाम खूप लौकिक व्हायचे. आणि तदनंतर आज वेगळे वेगळे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जो आहे तो ट्रेडच्या क्षेत्रामध्ये आणि प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये खूप अग्रणी आहे. आणि पूर्ण देशामध्ये कोणताही असा राज्य नाही आहे जो आपल्या स्तरावर एक्सपोर्ट, इम्पोर्ट आणि प्रोडक्शन करत असेल. हे नव्हे तर पूर्ण एशियामध्ये आज महाराष्ट्राचं नाव जो आहे तो पूर्णपणे लौकिक आहे. जसं आपल्याला सांगण्यात आला की बॉयलर्स जो आहे आपल्याकडे जवळपास 3000 बॉयलर्स दरवर्षी निर्मिती होतात आणि मेंटेनन्स होते. आणि पूर्ण एशियामध्ये आपले बॉयलर्स जो जातात आणि तो सुद्धा सगळी आपले कामगारांचे मेहनतीचे भरोसेवर होत आहे. त्याच्याशिवाय स्टील प्रोडक्शन असो, इतर प्रोडक्शन्स असो, तो सगळे जो आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अग्रणी नंबर 1 सिच्युएशन मध्ये आहे. तो सगळे आपले भरोसेवर आणि आपली मेहनतीचे भरोसेवर. आज आवर्जून असं नमूद करावे असं मला वाटते की जो 1970s मध्ये प्रोडक्शनचा क्षेत्र होता तो खूप वाढत झालेला आहे. पण त्याच्याशिवाय आता एक मोठा आणि एक नवीन सेक्टर जो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सुद्धा असाधारण महत्त्व आहे. तो आहे आता आपल्याला सर्व्हिस सेक्टरच्या. सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा भरपूर कामगार आज गुंतलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. जर
प्रोडक्शनमध्ये 100 लोक असतील तर जवळपास 40 आमचे कामगार असे आहे जो आज सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतलेले आहे आणि तिथे कामगारांना खूप जास्त नोकरी मिळण्याचा आणि कामाचा त्याच्यामध्ये खूप वाव आहे आणि आपण त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र खूप प्रगती करत आहे. आता मागचे 1 वर्षाचा मी नुसतं उल्लेख करते की 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय घडामोडी झालेले आहे ज्याच्यामुळे कामगारांचा खूप मोठा फायदा होत झालेला आहे. तो असा आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपले पंतप्रधानांचे मार्गदर्शनाखाली जो आपले आजपर्यंत 29 कामगार कायदे आहे तो कामगार कायद्यांचा सखोल अभ्यास करून याच्यामध्ये संहिता तयार करण्याचं काम केला. जो इतके किचकट कायदे आहे तो सगळ्यांचा रूपांतर आता 4 कोड्स किंवा संहितामध्ये झालेला आहे. त्या संहिताचा जो एक केंद्रबिंदू असावे तो आहे सोशल सिक्युरिटी किंवा सामाजिक सुरक्षता. आपले कामगारांना कामाचा मोबदला कसा मिळावे, त्यांना काम करताना त्यांचे मालाची जानाची सुरक्षा कशी हवावे, त्यांचे पेमेंट्स वेळेवर होतील आणि त्यांना कोणताही धोका त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहणार नाही. हे सगळे जो वेगळे कायद्यांमध्ये ज्याचा उल्लेख होता त्या सगळ्यांचा समावेश आता 4 संहितामध्ये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याचे पाठोपाठ हे 4 कायदे आपले दृष्टीने आपले विशिष्ट कामगार जो क्षेत्रामध्ये कामगार जो काम करत आहे त्यांच्यासाठी काय हिताचं आहे हे जपून कायदे केलेले आहे. आपली कॅबिनेटने तो अप्रूव्ह केलेले आहे. माननीय मंत्री साहेबांनी आम्हाला खूप याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता तो कायदे आम्ही दिल्लीला पाठवलेले आहे. त्याचे अनुसरून आपले कामगारांचा जास्तीत जास्त भविष्य कसं सुरक्षित होणार आहे हे आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. हे नव्हे तर इथे आवर्जून उल्लेख मी असा करू इच्छित आहे की आपले महाराष्ट्रामध्ये 7 कायदे असे आहे ज्या कायद्यांचा अंमलबजावणी नुसतं महाराष्ट्र स्टेटमध्ये होते. याच्यामध्ये सिक्युरिटी गार्डसाठी कायदा, माथाडी कायदा असे प्रकारचे 7 कायदे आहे. त्या कायद्यांमध्ये एक मोठी उणीव आम्ही सगळ्यांना जो भासत होती तो असा आहे की समजा कायद्याचं कोणी उल्लंघन केला किंवा कायद्यामध्ये त्यांनी आम्हाला काही दोष आढळला तर त्याच्यामध्ये जो दंडात्मक कारवाई होती तो दंडात्मक कारवाई अतिशय नगण्य होती. कुठे 500 रुपये, कुठे 600 रुपये आणि त्याचा खंत कोणाला वाटेल असं आम्हाला वाटत नव्हता. तर आता एक मोठा निर्णय माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय कॅबिनेटला त्यांनी पटवून दिलेला आहे आणि तो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आणि हाऊसमध्ये सुद्धा आमचे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सुद्धा तो कायदे पास झालेले आहे. याच्यामध्ये दंडात्मक रक्कम जो आपला PF असो, घर भाडा असो इत्यादी असो याच्यामध्ये जो दंडात्मक रक्कम 500 रुपये, 1000 रुपये असायचे तो आता वाढून 5 लाख करण्यात आलेली आहे आणि तो सुद्धा कंपेंडिंग वरून. म्हणजे एक वेळा नुकसान झाला कामगारांचा तर 5 लाख रुपये, परत तोच चूक पुढच्या महिन्याला केली तर परत 5 लाख रुपये, असा करत त्याला कोटी अब्ज रुपयेचा लॉस जर मालकांवर आपण बोजा टाकला तर कदाचित तो कोणताही हक्क मारणार नाही असे प्रकारचा निर्णय आता आपली कॅबिनेटने केलेला आहे. आणि मागचे 6 महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदय खाडे साहेबांची अध्यक्षताखाली हे मोठे निर्णय जो आहे तो झालेले आहे. त्याच्याशिवाय आम्हाला असंही वाटत आहे की काही कायदे जो अजूनही ज्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई असो, परिभाषा असो आणि कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने जो चेंजेस करण्याची गरज आहे तो माथाडी कायदा, सिक्युरिटी बोर्डचा सिक्युरिटी ऍक्ट त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आता लवकर माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे. तो सुद्धा आम्ही कॅबिनेट समोर आणत आहोत. आणि अतिशय इम्पॉर्टंट विषय जो कोणीही सरोसरी उल्लेख करत नाहीये तो आहे आपला एक कामगार विभाग जो आहे एक इन्स्टिट्यूट चालवते, त्याचं नाव आहे MILS, मेघाजी लोखंडे इन्स्टिट्यूट ऑफ लेबर सायन्सेस. तो आपला पूर्ण महाराष्ट्राच्या कामगारांसाठी एक अतिशय मोलाचा इन्स्टिट्यूट आहे जो दरवर्षी इथे जो प्रत्येक फॅक्टरीमध्ये काम करणारे जो कल्याण ऑफिसर्स असतात त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे एक इन्स्टिट्यूट आहे. आणि इथे महत्त्वाचा भाग असा की इथे ॲडमिशन्स ज्या लोकांना मिळतात तो प्रामुख्याने कामगारांचे मुले असतात आणि त्यांच्यावर परत जबाबदारी येते फॅक्टरीजवर जाऊन जो आपली कल्याणकारी योजना आहे आणि स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स ऑफ लॉ आहे त्यांना इम्प्लिमेंट करण्याची. तर हे इन्स्टिट्यूटच्या बळकटीकरणाचा प्रयास, त्यांना जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयास आणि तिथे जास्तीत जास्त कोर्सेस संमेलित करण्याचं काम माननीय मंत्री महोदयांच्या सूचनाप्रमाणे आम्ही सगळे करत आहोत. आणि मला हे सांगायला सर खूप हर्ष वाटते की मागच्या वर्षी जो मुले तिथे शिक्षण घेत होते आणि जो आता यावर्षी पास झालेले आहे
सगळ्यांना सर किमान 5 लाख रुपये पर्यंतचा पॅकेज सगळे मुलांना मिळालेला आहे. एकही मुलगा आमच्या इन्स्टिट्यूटचा असा राहिला नाही ज्याला कुठेही नोकरी मिळाली नसेल. तो सगळेचे सगळे फॅक्टरीजमध्ये ॲब्झॉर्ब झालेले आहे. असे प्रकारचे भरपूर चेंजेस जो आहे तो आता आपले महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि महत्त्वाचा जसा उल्लेख देशमुख साहेबांनी सुद्धा केला, एक अतिशय मोठा घटक जो आहे जो आतापर्यंत कायद्याच्या दृष्टीने बाहेर राहिलेला होता तो आहे असंघटित क्षेत्र. आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे नोंदणीकृत असे ई श्रम पोर्टलवर ज्यांची नोंदणी झालेली आहे असे जवळपास 2 कोटी लोक असे आहे जो असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. त्याच्याबाबत अभ्यास करताना आम्हाला असं समजलेलं आहे की आपल्याकडे जवळपास 400 क्षेत्र असे आहे जिथे असंघटित कामगार काम करतात आणि तिथे त्यांना जो आहे इतर सवलती जो देण्याची गरज आहे, जो सामाजिक सुरक्षा देण्याची गरज आहे, त्याच्यासाठी वेगळे वेगळे स्कीम करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेडिकल इन्शुरन्स असो, घर बांधकाम असो, त्यांचे मुलांचे शिक्षणाचे प्रश्न असो किंवा त्यांना त्यांचे क्षेत्रामध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन स्किल डेव्हलपमेंटचा विषय असो आणि शेवटी ग्रॅच्युटी आणि पेन्शन याचे बाबत जो आहे महामंडळ जो निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पैसेची साठ त्याला कसा घालायचे, त्याच्यामध्ये सेस कसा लावायचे याचे बाबत आता कॅबिनेटमध्ये आम्ही प्रस्ताव आणत आहोत. आणि असंघटित क्षेत्राला सुद्धा संघटित क्षेत्राच्या बरोबरीने आणून त्यांना सामाजिक सुरक्षा कसा द्यायचे आहे याच्या बाबत महाराष्ट्र सरकार मला वाटतं आहे की पूर्ण देशामध्ये अग्रगणी आहे. आमचा आग्रह नुसतं इतकाच आहे की नुसतं एक सेक्टर नव्हे की आपले बांधकाम मजूर असो, घर कामगार मजदूर असो किंवा ऑटो रिक्षा चालक असो, बीडी कामगार असो, इतर कोणताही कामगार असा होता कामा नाही जो आमचे असंघटित क्षेत्राचे बाहेर राहील. तर सगळ्यांना सारखा न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि त्याच्याबाबत आम्ही आता निर्णय घेत आहोत. आणि माननीय मंत्री महोदयाने याच्याबाबतचा प्रस्ताव जो आहे कॅबिनेटमध्ये आणून दिलेला आहे. माननीय DCM साहेब, CM साहेब त्याच्याबाबत विचारविमर्श करून आम्ही त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. हे सगळी गोष्टी आपल्या समोर त्याचा उल्लेख करण्याचा उद्देश इतकाच की कामगार जो आहे तो किती मोलाचा आहे आणि किती महत्वाचा आहे हे पूर्ण महाराष्ट्राला पूर्णपणे त्याची पूर्ण जाणीव शासनाला, प्रशासनाला सगळ्यांना आहे. आपले हित जपण्यासाठी आम्ही सगळेच आपले सोबत उभे आहोत आणि आपला मोल जो आहे तो पूर्ण आम्हा सगळ्यांना जोरात कळत आहे. हे नव्हे तर मागचे आठवड्यामध्ये जितके ट्रेड युनियन्स होते, ज्यांचे जितके मोठे लीडर्स होते, सगळ्यांचे विचार विमर्श एक त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रोग्राम आम्ही केला होता. सगळ्यांनी आपल्या वतीने जो आपले विषय आहे तो मान्य मंत्री साहेबांसमोर त्यांनी मांडलेले आहे. त्याच्यामध्ये काही त्यांनी खूप चांगले सजेशन्सही केले. त्याच्याबाबत नक्की आम्ही सगळे विचार करत आहोत आणि पुढेही असा करत राहणार आहोत. तर हे सगळे विषय आपल्या समोर मी आज आपल्या समोर सांगावे असा माझी एक इच्छा होती, एक धारणा होती, माझा कर्तव्य होता. परत मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देते. आजच्या कार्यक्रमाला आपण इथे आले, आमच्या कार्यक्रमाला आणि शासनाच्या कार्यक्रमाला इतकी दाद दिली त्याच्याबाबत आपण सगळ्यांचे आभारी आहोत. धन्यवाद.